नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल मॅथमॅटिकल रनरमध्ये. वी हॅव टू ग्रो मॅथमॅटिक्स टू मॅथमॅटिक्स. So all of you know that very well. So guys, you know very well. Lastly, we complete all the theorems based on our interior angle test, then corresponding angle test, and the alternate angle test. Then the both of the corollaries. Okay. Hope so all of you understand. The last session depends on our some test and some properties which was used in our पॅरलल लाईन्स. सो होप सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड दॅट. सगळ्यांना कळलं पण असेल बेटा. तर बेटा आज आपण बघूया आपला प्रॅक्टिस सेट 2.2. इट्स व्हेरी इझी. जर तुम्हाला बेटा जे आपण लास्टला कॉन्सेप्ट बघितले होते, ठीक आहे, लास्टला आपण जे कॉन्सेप्ट बघितले होते, बिकॉज यू नो दॅट मॅथ्स इज द कॉन्सेप्ट. व्हॉट इज इट? मॅथ्स इज द कॉन्सेप्ट अँड कॉन्सेप्ट्स आर ऑलवेज कॉन्सेप्च्युअल. यू नो व्हेरी वेल. मॅथ्स इज अ कॉन्सेप्ट अँड कॉन्सेप्ट्स इज ऑलवेज कॉन्सेप्च्युअल. जर तुम्हाला कॉन्सेप्ट समजला असेल तर तुम्ही त्यामधला ईच अँड एव्हरी मायनर थिंग यू विल नो व्हेरी वेल. तुम्हाला कळेल नेमकं कधी, जेव्हा तुम्हाला लास्टच्या गोष्टी ज्या काही आपण शिकलो आहोत त्या गोष्टी प्रॉपर समजेल तेव्हा. ठीक आहे. आपल्याला जर उद्याचं काही समजायचं असेल तर आज आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. आणि जर आपण आज जर प्रॅक्टिस न करता आपल्याला उद्याचं समजेल असा विचार करत असेल देन आपल्यासारखा मूर्ख माणूस कोणीच नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आज अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुम्हाला उद्याचं भलं करता येईल. चला जाऊया समोर, बघूया आपला प्रॅक्टिस सेट 2.2 जो की खूपच इझी आहे. सो बेटा ऑल ऑफ यू, मी सूरज सर, जाऊया समोर, बघूया आपला मॅथमॅटिक्स टू मॅथमॅटिक्स. चला, टुडे वी हॅव टू सी व्हॉट इज इट प्रॅक्टिस सेट 2.2 बेटा. ठीक आहे. तुम्हाला मी लास्ट सेशनला सगळे कॉन्सेप्ट बेस्ड ऑन दवर अल्टरनेट अँगल टेस्ट. ओके, व्हॉट इज इट? अल्टरनेट अँगल टेस्ट, देन करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट अँड द लास्ट वन इज व्हॉट? सॉरी, फर्स्ट वन इंटिरियर अँगल टेस्ट. मी तुम्हाला तिन्ही टेस्ट शिकवल्या होत्या. त्यानंतर then I was complete your what is it both of the corollaries. Hope so all of you understand the corollaries based on what is it based on some test depends on the parallel lines. So beta see the first question बघूया. खूपच इझी आहे. सावकाश जाऊया, तुम्हाला समजेल. मला कमेंट करायचं, येस सर आय कॅन अंडरस्टँड. आणि इफ यू बेटर अंडरस्टँड देन प्लीज मेसेज मी. युअर एक्सप्लेनेशन इज व्हॉट? अमेझिंग. तुमचे मला कमेंट्स मिळतात की सर तुमचं एक्सप्लेनेशन खूपच अमेझिंग आहे, खूपच छान आहे बेटा. थँक्यू फॉर दॅट. तुमचा रिस्पॉन्स मिळते म्हणून मला पुन्हा इम्प्रूव्ह करायला मिळते. तुम्ही छान रिस्पॉन्स देत चला जेणेकरून तुमच्यासाठी मी पुन्हा यूट्यूब व्हिडिओ बनत असताना पुन्हा काही नवीन गोष्टी ॲड करू शकणार. ठीक आहे बेटा. चला जाऊया समोर, बघूया आपला फर्स्ट क्वेश्चन बेस्ड ऑन दवर प्रॅक्टिस सेट 2.2. ओके. सो सी द फर्स्ट क्वेश्चन. आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय बनतोय बघा. फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? क्वेश्चन कितीही मोठा असला तरीही आपल्याला त्या क्वेश्चनला सेपरेट करता आलं पाहिजे. ओके. क्वेश्चन असो की प्रॉब्लेम असो, कितीही मोठा असेल त्याला सेपरेट करा, छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करा, तुम्हाला इझिली समजेल. ओके. प्रॉब्लेम कितीही मोठा असेल त्याचं सोल्युशन पॉसिबल असते कधी, जेव्हा त्यामधला ईच अँड एव्हरीथिंग लहान गोष्टी तुम्हाला समजतील. जर प्रॉब्लेम मोठा असेल घाबरून जायचं नाही, त्या प्रॉब्लेमला समजून घ्या. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही, थोडं आपलं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन, बिकॉज मॅथमॅटिक्स नीड्स द अवर फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन व्हेरी मच. ओके. सो कॉन्सन्ट्रेट व्हॉट आय वॉन्ट टू से. सो सी द फर्स्ट क्वेश्चन इन फिगर 2.18. ओके. बघा इथे आपल्याकडे फिगर आहे कोणते बेटा? 2.18 फिगर विच कन्सिस्ट द टू पॅरलल लाईन्स. ओके. ज्यामध्ये एम आणि एन बोथ आर द पॅरलल लाईन्स अँड देर इज अ वन ट्रान्सवर्सल. विच वन? ट्रान्सवर्सल लाईन एल. ओके. सी वाय इक्वल्स टू 108 डिग्री. आपला वाय काय बेटा? वाय इज द अँगल. वाय काय असतो? आपला अँगल आहे ना. अँगल वाय इक्वल्स टू व्हॉट? 108 डिग्री. इट मीन्स 108 डिग्री. ओके. अँड दवर नेक्स्ट अँगल एक्स इक्वल्स टू 71 डिग्री. आपल्याकडे जो नेक्स्ट अँगल गिवन आहे एक्स इक्वल्स टू किती आहे? 71 डिग्री. अँड आर द लाईन्स एम अँड एन पॅरलल जस्टिफाय. ओके. आपल्याला क्वेश्चन काय विचारतोय की आपल्याला दोन अँगल्स गिवन आहे कोणते बेटा? व्हॉट इज इट? एक्स इक्वल्स टू व्हॉट? एक्स इक्वल्स टू 71 डिग्री अँड अवर वाय इक्वल्स टू 108 डिग्री. अँड क्वेश्चन आस्कस. क्वेश्चन काय विचारतो? क्वेश्चन बघा, तुम्हाला ते गिवन समजलं पाहिजे. ज्यांना गिवन समजते त्यांना काय काढायचं ते पण समजते, आणि ज्यांना काय काढायचं ते समजते त्यांना मग गिवनवरून त्या गोष्टी ॲटोमॅटिकली समजत जातात. फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं असते. मी तुम्हाला वारंवार एकच गोष्ट सांगत आहो, ज्यांना अजूनपर्यंत लास्ट थेरम समजले नसेल त्यांनी पुन्हा माझे व्हिडिओज बघा, वारंवार बघा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत. पण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही स्टार्ट करू नका. काय? प्रॅक्टिस सेट. जेव्हा तुम्हाला परफेक्ट समजेल प्रॅक्टिस करा, समजतं आरामशीर, बिकॉज तुम्हाला माहिती आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे. सी हियर वी हॅव गिवन एक्स इक्वल्स टू 71 डिग्री अँड वाय इक्वल्स टू 108 डिग्री. Okay, see here we have given the both of the angles x equals to 71 degree and y equals to 108 degree.
ठीक आहे. आणि काढायचं काय आपल्याला, आर द लाईन्स एम अँड एन पॅरलल, इथे क्वेश्चन मार्क आहे बेटा. आणि जेव्हा इथे क्वेश्चन मार्क आहे म्हणजे आपला एक क्वेश्चन फसला, यामध्ये एक क्वेश्चन आपल्या इथे ॲड झाला आहे. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट, की आर द लाईन्स एम अँड एन पॅरलल, म्हणजे दिलेल्या ज्या दोन लाईन्स आहे सी लाईन एम अँड लाईन एन आर बोथ आर व्हॉट पॅरलल आहे काय, असं आपल्याला सांगायचं आहे. आणि असेल तर काय करायचं बेटा, जस्टिफाय करणे म्हणजे काय, शो करणे, दाखवणे. असेल पॅरलल तर दाखवा तुम्ही. ठीक आहे. तुमच्याकडे एखादी समजा काही गोष्ट तुम्ही चोरी केली असेल, तुम्ही चोरी करत नाही मलाही माहिती आहे, पण आपण एखादी एक्झाम्पल घेऊ. घरी काहीतरी तुम्ही आपल्या दादाचं काहीतरी चॉकलेट चोरलं असेल, ठीक आहे, चॉकलेट चोरलं असेल आणि त्याने जर तुमच्या दादाने तुम्हाला विचारलं की बाबा रे तू माझं चॉकलेट घेतलं आहे का, ठीक आहे, तुम्ही काय म्हणाल की नाही मी चॉकलेट घेतलेलं नाही. मग तुम्हाला दादा काय म्हणाल, ठीक आहे मग जस्टिफाय कर, सांग मला, नाही घेतलं तर मला रिझन तरी सांग का बरं नाही घेतलं, म्हणजे सॉरी का बरं घेतलं नाही, तू घेतलं नाही तर मला शो तरी कर की तुझ्या कुठेतरी तू ठेवलं असेल तर मला चेक करू दे, असं तसं. त्याला आपण जस्टिफिकेशन म्हणतोय, स्वतःचं जस्टिफाय दाखवणे, त्याला आपण जस्टिस म्हणतो. ठीक आहे. आपण कोणतीही गोष्ट आपल्या मताने सांगू शकत नाही आणि सांगितलीही तर त्याला जस्टिफाय करता आलं पाहिजे, शो अप करता आलं पाहिजे की मी सांगितलेली गोष्ट करेक्ट आहे की रॉंग आहे. ओके फाईन. सो बेटा आपल्याकडे गिवन दोन अँगल्स आहे, एक्स अँड वाय 71 108 अँड सी. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग बेटा, दोन्ही अँगल्स काय बघा, दोन्ही अँगल्स आहे इंटेरियर अँगल्स, बिकॉज अँगल एक्स अँड अँगल वाय बिलॉंग्स टू द बोथ पॅरलल लाईन्स, म्हणजे दोनही पॅरलल लाईन्सच्या मधामध्ये ते दोन्ही अँगल एक्स आणि वाय काय करते, बिलॉंग करत आहे. त्यामुळे एक्स आणि वाय काय आहेत आपले, ऑब्वियसली इंटेरियर अँगल्स आहे. देन बघूया नेक्स्ट आहे सोल्युशन बेटा. सी द सोल्युशन आन्सर. ओके, आन्सरमध्ये आपल्याकडे डायग्राम ॲज इट इज असेल, तुम्हाला डायग्राम काढायची ॲज इट इज. देन सी हिअर सोल्युशन. वी हॅव एक्स इक्वल्स टू 71 डिग्री अँड वाय इक्वल्स टू 108 डिग्री. तुम्हाला मी सांगितलं बेटा तुम्हाला गिवन लिहायचं असते. सो फर्स्ट ऑफ ऑल यू राईट द गिवन. तुम्हाला गिवन लिहायचं की गिवन काय असतं, गिवन इक्वल्स टू वॉट, एक्स इक्वल्स टू 71 डिग्री अँड वाय इक्वल्स टू हाऊ मच बेटा, अँड वाय इक्वल्स टू 108 डिग्री. किंवा तुम्ही असंही लिहू शकता काय की वी हॅव एक्स इक्वल्स टू 71 डिग्री अँड वाय इक्वल्स टू 108 डिग्री. ओके, देन नाव एक्स प्लस वाय इक्वल्स टू 71 प्लस 108 इक्वल्स टू 179. नाव यू कन्फ्यूज ऑन दॅट थिंग. कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही आहे, यामध्ये इझी फंडा आहे. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपल्याला आपण प्रॉपर्टी बघितली होती कोणती, आपण जे लास्ट प्रॉपर्टी बघितली होती कोणती बेटा, इंटेरियर अँगल टेस्ट. विच वन बेटा, इंटेरियर अँगल टेस्ट, ज्यामध्ये आपण बघितलं होतं की दोन इंटेरियर अँगलची ॲडिशन किती असते बेटा, हाऊ मच, 180 डिग्री. इट मीन्स वॉट, सप्लिमेंटरी. ओके, आणि समजा दोन इंटेरियर अँगलची समजा ॲडिशन 180 असेल, सप्लिमेंटरी असेल, देन वी इझिली से दॅट द गिवन बोथ द लाईन्स एम अँड एन वॉट पॅरलल. बघूया इथे होतं काय तर बघा, आपल्याकडे दोन अँगल्स कोणत्या बेटा, एक्स आणि वाय. जर समजा दोघांची ॲडिशन पॉसिबल 180 जर असेल तर आपण म्हणूया की दिलेल्या दोन्ही लाईन्स काय असतील, ऑब्वियसली पॅरल असतील. तर बघूया, चेक करूया. नाऊ एक्स प्लस वाय इक्वल्स टू 71 बिकॉज एक्स आपला 71 आहे. देन वाय इज वॉट 108. इथे पुट करा, एक्स प्लस वायच्या ठिकाणी काय होईल, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 71 प्लस 108 हाऊ मच, 179. तुम्ही सॉल्व करा, तुम्हाला ॲडिशन समजतं. ठीक आहे, ॲडिशन खूपच इझी आहे. 108 प्लस 71 किती होतं, 179, ज्याला आपण 179 डिग्री म्हणूया. ठीक आहे. सो वॉट, एक्स प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180. आता हा सिम्बॉल बेटा आपला इक्वल टूचा आहे, पण या इक्वल टू सिम्बॉलमधनं समजा एखादी क्रॉसिंग लाईन असेल, ज्याला आपण व्हर्टिकल लाईन म्हणू, याला आपण काय म्हणू बेटा, मग आपण याला काय म्हणायचं, नॉट इक्वल टू, म्हणजे ते इक्वल होणार नाही. इट मीन्स जेव्हा एक्स प्लस वायची ॲडिशन 180 येत नाही आहे, बिकॉज आपल्याला 179 येत आहे, एक कमी आहे 180 व्हायला, त्यामुळे 180 पॉसिबल नाही आहे. त्यामुळे काय म्हणू आपण की एक्स प्लस वाय डज नॉट इक्वल टू 180 किंवा नॉट इक्वल टू 180, बट एक्स अँड वाय आर द इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल एल ऑफ टू लाईन्स एम अँड एन. बट बेटा काय आपल्याकडे की एक्स अँड वाय काय आपले, एक्स अँड वाय आर द इंटेरियर अँगल्स, जे कशाने फॉर्म होत आहे, फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल एल ऑफ टू लाईन्स, विच वन, एम अँड एन. जेव्हा आपण दोन लाईन्सच्या मधामध्ये ट्रान्सव्हर्सल घेऊया तेव्हाच आपल्याकडे बेटा इंटेरियर अँगल्स मिळतात. तुम्हालाही माहिती आहे, आपण शिकलो स्टार्टिंगपासनं. देन इट इज नो दॅट इफ द सम ऑफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स इज 180. ओके, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे एक थेरम घेऊन होता लास्टला की दोन अँगल्स इंटेरियर अँगलच्या वेळेला ट्रान्सव्हर्सलनी जे सेपरेट होत आहे, जे की इंटेरियर अँगल्स आहे, त्यांचं ॲडिशन किती असते, 180 असते. ओके, देन द टू लाईन्स आर वॉट, पॅरलल. समजा दोघांची ॲडिशन 180 येत असेल तर आपण काय म्हणूया की दिलेल्या दोन लाईन्स म्हणजे एम आणि एन काय असतील, ऑब्वियसली काय असतील, पॅरल असतील. बट सी हिअर, यामध्ये आपलं ॲडिशन किती बेटा बघा, इथे
याला आपण इक्वेशन 1 देऊन देऊया. ओके, सी द इक्वेशन 1. यामध्ये आपल्याकडे ॲडिशन ऑफ एक्स प्लस वाय हाऊ मच 179. 179 म्हणजे 180 होते का? नाही होत. ओके, त्यामुळे काय म्हणूया, देअरफॉर लाईन एम इज नॉट पॅरलल टू लाईन एन. त्याला तुम्ही असं लिहू शकता, कसं बेटा, लाईन एम इज नॉट पॅरलल टू लाईन एन. ओके, होप सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड बेटा. सगळ्यांना समजलं असेल मी काय सांगत आहो. इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँडिंग. दोनही इंटेरियर अँगलची ॲडिशन 180 येत नाही आहे आणि बाय युझिंग द थेरम काय सांगतो आपल्याला, की समजा दोनही इंटेरियर अँगलची ॲडिशन सप्लिमेंटरी किंवा 180 येत असेल, देन वी इझिली से दॅट बोथ द लाईन्स आर पॅरलल. आणि समजा ॲडिशन 180 येत नसेल, देन वी इझिली से दॅट बोथ द लाईन्स आर नॉट पॅरलल टू इच अदर. Okay, what is it? Parallel to each other means not parallel to each other. Hope so all of you understand what I want to say. Okay, चला समोर जाऊया, बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. बेटा ऑल ऑफ यू अंडरस्टँड द फर्स्ट क्वेश्चन. इफ यू अंडरस्टँड देन से ओके ऑन कमेंट बॉक्स. ओके, बघूया समोरचा सेकंड क्वेश्चन. सगळ्यांनी स्नॅप घ्यायचा आहे आणि लिहायचा व्यवस्थित बेटा. नोटबुक कंप्लीट करत चला, जेणेकरून तुम्हाला काही अडचण जाणार नाही. बघूया सेकंड क्वेश्चन. सी द सेकंड क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. व्हॉट इज इट? इन फिगर 2.19. बघा इथे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू बेटा, जेव्हा आपण 2 पॉईंट असेल, 2.19 असेल किंवा 1.10 असेल, जेव्हा कधी पॉईंटच्या नंतर जे नंबर येतात, 2 पॉईंट असो की 0 पॉईंट असो, तर त्या पॉईंटच्या नंतर जे काही नंबर येतात त्यांना कधी एकत्र वाचायचे नाही बेटा. ओके, एकत्र म्हणजे कसं बघा, आपल्याकडे 0.10 असेल तर आपण असं नाही म्हणायचं ना 0.10 असं आपण म्हणायचं नाही, किंवा 1.11 असेल त्याला आपण असं पण नाही म्हणायचं की 1.11. याला आपण कसं वाचायचं बेटा, 1.11. ठीक आहे ना. जे पॉईंटच्या नंतरचे जे काही नंबर असतात त्यांना एकत्र वाचायचं नाही. 2 डिजिट असो की 3 डिजिट असो, त्यांना सेपरेटली वाचायचं. म्हणजे 2.19 देन 1.10 देन 0.10 अँड 1.11. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मॅथ्समध्ये ही गोष्ट खूप गरजेची असते. काही लोकांना समजते, काही लोकांना समजत नाही. ठीक आहे, पॉईंट नंतर जे काही नंबर येतात त्यांना सेपरेटली वाचायचं, एकत्र नाही. तर बेटा 2.19ला आपण कसं वाचायचं, 2.19 वाचायचं, 2.19 वाचायचं नाही. दॅट्स रॉंग. ओके, होप सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड. चला, गोष्ट निघली म्हणून तुम्हाला मी सांगून दिलं आहे. देन सी द क्वेश्चन. ओके ओके, तर आपण वळूया आपल्या क्वेश्चनकडे. सी इन फिगर 2.90 इफ अँगल ए इज कॉन्ग्रेंट टू अँगल बी. तुम्हाला सिम्बॉल माहिती आहे बेटा कशाचं आहे, कॉन्ग्रेंटचं आहे. तुम्हाला मी शिकवलं होतं. दॅट सिम्बॉल रिप्रेझेंट द कॉन्ग्रेन्सी और कॉन्ग्रेंट. ओके, देन प्रूव्ह दॅट, वी हॅव टू प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एम. म्हणजे काय म्हणतंय बघा, की समजा अँगल ए आणि अँगल बी एकमेकाला कॉन्ग्रेंट जर असेल, होप सो अंडरस्टँड व्हॉट आय वॉन्ट टू से. समजा अँगल ए आणि अँगल बी दोघाला कॉन्ग्रेंट असेल, देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एम. चला प्रूव्ह करूया. आपल्याकडे बेटा बघा फिगर गिवन आहे 2.19, नॉट 2.19. ओके, व्हॉट इज इट, 2.19. ओके, तुम्हाला मी सांगितलं की पॉईंटच्या नंतर जे काही नंबर असतात त्यांना एकत्र वाचायचं नाही, सेपरेटली वाचायचं. कसं वाचायचं बेटा, सेपरेटली. ओके, सेपरेटली वाचायचं. म्हणजे काय होईल आपलं बेटा, दॅट्स द 2.19. ओके, बघूया सोल्युशन बेटा. सिम्पल थिंग. गिवन काय आपल्याकडे, गिवन बघायचं आधी की अँगल ए कॉन्ग्रेंट टू अँगल बी आहे. त्यानंतर प्रूफ काय करायचं आहे, समजा अँगल ए कॉन्ग्रेंट अँगल बी असेल, देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एम. ओके, फिगर बघा बेटे, फिगर बघा बेटा. इथे फिगरमध्ये काय दिसते तुम्हाला, की बघा अँगल ए आणि अँगल बी तुम्हाला कशा प्रकारे शो करत आहे. ऑब्वियसली तुम्हाला मी शिकवलं होतं की बेटा अँगल इज व्हॉट, अँगल इज दवर एक्सटर्नल अँगल. व्हॉट इज इट, एक्सटर्नल अँगल म्हणजे लाईन एलच्या पलीकडचा अँगल आहे, त्यामुळे त्याला आपण एक्सटर्नल अँगल म्हणू किंवा एक्सटेरियर अँगल म्हणू. ओके, आणि अँगल बी पण बेटा लाईन एमच्या बाहेर आहे, त्यामुळे त्याला काय म्हणू आपण, एक्सटेरियर अँगल म्हणू. आणि दोनही अँगल एकमेकाला अपोज आहेत, त्यामुळे काय म्हणूया बेटा, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. मी तुम्हाला शिकवलं होतं बेटा, दोन अँगल्स एक्सटर्नल आहे आणि सोबत एकमेकाला अपोजिट पण आहे. देन वी से दॅट व्हॉट इज इट, एक्सटेरियर काय म्हणू बेटा आपण याला, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. ओके, अल्टरनेट अँगल. तुम्हाला बेटा मी शिकवलं होतं, काही पण नवीन नाही याच्यामध्ये, फक्त कॉन्सेप्ट्स आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या. आपल्याकडे अँगल एक कॉन्ग्रेंट अँगल बी आहे आणि प्रूफ काय करायचं बेटा, वी हॅव टू प्रूव्ह लाईन एल पॅरलल टू लाईन एम. चला बघूया सोल्युशन. सो सी द सोल्युशन मीन्स आन्सर. बघा आपल्याकडे बेटा इथे डायग्राम गिवन आहे. ओके, डायग्राम मॉडिफाय केली मी कशा प्रकारे, बघा आपल्याकडे जे
ओरिजिनल डायग्राम आहे बघा इथे, जे आपली हे ओरिजिनल डायग्राम आहे बघा काय येते, फक्त इथे सिम्पलमध्ये काय आहे, लाईन एल, लाईन एम, ट्रान्सव्हर्सल लाईन एन, देन अँगल ए, अँगल बी. आपल्याकडे फक्त इथे स्पेसिफाईड डायग्राम आहे, त्याला आपण काय केलं, रिअरेंज केलं. कशाप्रकारे बघा इथे, कशाप्रकारे इथे आपण एक सेगमेंट घेतला आहे बघा ए बी, या लाईनवर आपण एक सेगमेंट घेऊ शकतो बिकॉज आपण शिकलो होतो लाईन सेगमेंट कशा घ्यायच्या. ओके, देन या सेकंड लाईन एममध्ये पण आपण सेगमेंट घेतले सी आणि डी. ओके, फर्स्टमध्ये आपण ए बी घेतले, सेकंडमध्ये सी आणि डी घेतले, आणि ट्रान्सव्हर्सलला आपण बेटा पी क्यू घेतलं आहे. बघा इट्स व्हेरी इझी, यामध्ये काही ॲज्युमिंग मला फॅक्ट नाही आहे, फक्त तुम्हाला समजावं की आपण दोन जर अल्टरनेट अँगल असेल आणि दोन्ही जर एकमेकाला कॉन्ग्रंट जर असेल, इट मीन्स अँगल ए कॉन्ग्रंट टू अँगल बी जर असेल, तर आपल्याला शो काय करायचं बेटा, वी हॅव टू शो दॅट की लाईन एल पॅरल टू लाईन एम होऊ शकते का, आपल्याला प्रूफ करायचं. ओके, सो फोकस ऑन द गिवनवर फोकस करा आणि काय प्रूफ करायचं त्यावर फोकस करा, जेणेकरून तुमचा आन्सर करेक्ट येईलच. ठीक आहे, सो सी द सोल्युशन. लेट अस मार्क द पॉईंट ए अँड बी ऑन लाईन एल. म्हणजे काय केलं आपण, लाईन एवर आपण मार्क केले कोणते पॉईंट्स ए आणि बी. तुम्हाला समजतं मी काय बोलतोय, आपण काय केलं, लेटस मार्क द पॉईंट्स ए अँड बी ऑन लाईन एल. लेट म्हणजे काय होतं की समजा, लेट म्हणजे ॲझ्युम करणे, त्याला आपण समजा म्हणतो. सो लेट अस मार्क, आपण घेऊया काय घेऊया, मार्क द पॉईंट्स ए अँड बी ऑन लाईन एल. म्हणजे लाईन एलवर आपण 2 पॉईंट घेतले ए आणि बी. ओके, देन सेकंड बघा सी अँड डी ऑन लाईन एम, देन आपण सी आणि डी घेतले बेटा लाईन एमवर. ओके, देन पी अँड क्यू ऑन लाईन एन, ते पण तुम्हाला दिसतंय की आपण लाईन एन जो आपला काय आहे बेटा, ट्रान्सव्हर्सल आहे एल आणि एमचा, त्यावर आपण काय घेतलं बेटा, पॉईंट्स घेतले कोणते कोणते, पी आणि क्यू. ओके, देन सपोज द लाईन एन इंटरसेक्ट लाईन एल अँड के अँड लाईन एम ॲट एल. ओके, म्हणजे काय म्हणते, सपोज द लाईन एन, आपली जी लाईन एन आहे, जी की आपली काय बेटा ट्रान्सव्हर्सल आहे, दॅट इंटरसेक्ट लाईन एल ॲट के. बघा इथे आपल्याला के जो पॉईंट आहे, ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करत आहे त्याला आपण के नाव दिलं आहे. बघा म्हणजे इथे बघा, इथे काय करते बेटा, ही जी लाईन एन आहे ती लाईन एलला कुठे टच करत आहे, इथे मधामध्ये टच करत आहे, त्याला आपण काय नाव देऊ बेटा, त्याला आपण के नाव दिले बघा इथे. ओके, वी गेव द नाव ॲज के, सी हिअर. ओके, देन सेकंड अँड द लाईन एम ॲट एल. समजा लाईन एमला जर करत असेल इंटरसेक्ट, त्याला आपण नाव देऊया बेटा एल. ओके, क्लिअर. म्हणजे आपल्याला कॉन्सेप्ट काय म्हणते सेकंड, की ज्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल दोनही लाईनला काय करत आहे, टच करत आहे, त्यांना आपण सेपरेट नाव दिलं आहे. फर्स्ट लाईन एलसाठी आपण के दिलं आहे आणि सेकंड लाईन एमसाठी आपण एल दिलं आहे. डोंट बी कन्फ्यूज, इट्स व्हेरी इझी. ओके, सिन्स पी क्यू, सी हिअर व्हॉट इज इट, सिन्स पी क्यू इज स्ट्रेट लाईन अँड रे के स्टँड्स ऑन इट, देन म्हणजे काय झालं की जो आपले पी क्यू आहे बघा इथे, पी आणि क्यू, see here that PQ is what, that PQ is the our straight line and ray KA, see here that ray K and A, okay, that ray K and A stand on it. ओके, म्हणजे काय होईल बेटा, आपल्याकडे एक स्ट्रेट लाईन क्रिएट होत आहे इथे, कोणती पी क्यू आपल्याकडे एक स्ट्रेट लाईन क्रिएट होत आहे जेव्हा आपल्याकडे रे गिवन आहे, कोणती के आणि ए. बघा ना, ते रे गिवन आहे, तुम्हाला मी रे शिकवलं होतं की ज्याला एक स्टार्टिंग पॉईंट असतो पण एंडिंग पॉईंट नसतो. बघा इथे आपल्याकडे के हा स्टार्टिंग पॉईंट आहे, पण इकडे कुठपर्यंत जाईल ते आपल्याला माहिती नाही. ओके, देन वॉट, देन मेझरमेंट ऑफ. आता तुम्हाला मेझरमेंट समजतं आपण अँगलचं कसं घेतोय, कारण तुम्हाला मी शिकवलं होतं, काय शिकवलं होतं की 2 लिनियर पेअर असतील. ओके, लिनियर पेअर मी तुम्हाला शिकवलं होतं की 2 लिनियर पेअर एकामेकाच्या जवळचे जर अँगल असतील त्यांचं ॲडिशन काय असते, सप्लिमेंटरी असते, मीन्स 180. ओके, सी हिअर इट मीन्स मेजरमेंट ऑफ अँगल ए के पी, मीन्स मेजरमेंट ऑफ अँगल ए के अँड पी. ओके, आपण इकडे बघूया. ओके, हा आपला एक अँगल क्रिएट झाला आहे बघा इथे, मेजरमेंट ऑफ अँगल ए के पी. ओके, दॅट्स अँड प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ए के एल. ओके, सी हिअर ए के एल. ओके, बघा आपल्याकडे दोन्ही काय बेटा अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. काय बेटा, अँगल्स इन लिनियर पेअर. बघा इथे हा जो के आहे दोनही अँगल्सला बेटा कॉमन आहे. बघा इथे, इथे पण एक आहे, इथे पण एक आहे, फक्त पी आणि एल डिफरंट आहे, बिकॉज पी ऑन द पॉईंट अँड द लाईन एन अँड ऑल्सो एल ऑन वॉट, ओके, एल ऑन द ओवर लाईन एम. ओके, इट्स व्हेरी इझी बेटा. बघा आपल्याला काय घ्यायचं बेटा, अँगल्स इन लिनियर पेअर. तुम्हाला मी शिकवलं होतं की समजा एकामेकाच्या जवळी काही अँगल असेल त्यांचं ॲडिशन किती येतं, 180 येतं. इट्स व्हेरी इझी. त्यामुळे काय होईल बेटा, अँगल ए के पी प्लस अँगल ए के एल, हाऊ मच, इट्स 180 बाय युजिंग द अँगल इन लिनियर पेअर. देन वॉट, आपल्याला माहिती आहे बेटा अँगल अँगल नाही बेटा, मेजरमेंट ऑफ अँगल ए के पी किती आपल्याकडे, ऑब्वियसली स्मॉल ए आहे. बघा इथे, त्यामुळे त्या ठिकाणी आपण मेजरमेंट ऑफ अँगल ए पुट करूया. तर बेटा आपल्याकडे मेजरमेंट ऑफ अँगल ए के एल
ते गिवन नाही आपल्याकडे, ठीक आहे, बिकॉज आपण एकासाठी आपण ए घेतला आहे, नेक्स्टसाठी आपण काहीच घेऊ नाही, ठीक आहे. देन 180 ॲज इट इज. देन सी हिअर आपण काय करूया बेटा, सिम्पल आपण मेजरमेंट ऑफ ए काढूया, त्यामुळे आपण 180कडे या मेजरमेंट ऑफ ए केला ट्रान्सफर करूया. ओके ना, सिम्पल स्टेप आहे. कशा बघा इथे सिम्पल मेजरमेंट ऑफ ए आहे आपल्याकडे, इथे मेजरमेंट ऑफ ए आहे प्लस मेजरमेंट ऑफ इथे आपल्याकडे आहे ए के एल इक्वल्स टू हाऊ मच, इक्वल्स टू 180. ओके, आपण काय करतो, आपण सिम्पल आपल्याला मेजरमेंट ऑफ ए हवा आहे, आपल्याला काढायचं आहे. ओके, तर आपण काय करूया, या मेजरमेंट ऑफ ए के एलला आपण 180कडे ट्रान्सफर करूया. तर कशामध्ये बेटा, मायनसमध्ये जाईल बघा इथे. आणि सी दॅट इक्वेशन 1, त्याला आपण इक्वेशन 1 देऊया. इथपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर आहे, इझी आहे, समजलं असेल. सिन्स पी क्यू स्टेट लाईन, आता आपल्याकडे बेटा पी क्यू स्टेट लाईन होतं. ओके, त्यामध्ये आपण केला काय म्हटलं, आपण एक रे म्हटलं होतं, ठीक आहे. यामध्ये सेकंड आपण कंडिशन बघूया, यामध्ये पण पी क्यू काय स्टेट लाईन आहे, पण कधी जेव्हा एल डी स्टँड ऑन इट, जेव्हा त्यामध्ये एल आणि डी स्टँड असेल बघा इथे, म्हणजे हा जो पी क्यू आहे, हा जो पी क्यू आहे हा काय बेटा आपला, दिस वन इज द वॉट, दिस वन इज अ स्टेट लाईन वेन दॅट एल डी सियर एल डी इज वॉट स्टँड ऑन इट. देन वॉट, देन यामध्ये बेटा आपण मेजरमेंट ऑफ अँगल्स घेऊया. बघा काय काय होईल बेटा, बघा मेजरमेंट ऑफ डी एल क्यू, आता आपण विथ रिस्पेक्ट टू एल घेऊया कारण आपण एल डी बघत आहोत. ओके, जेव्हा आपण के ए घेतलं होतं इथे, तर आपण विथ रिस्पेक्ट टू के घेतलं होतं. आता आपल्याकडे एल डी आहे, देन वी गेट द विथ रिस्पेक्ट टू एल. सी हिअर इट मीन्स मेजरमेंट ऑफ डी एल क्यू. सी दॅट आपल्याकडे डी एल क्यू बेटा अँगल कुठे क्रिएट होत आहे बघा इथे, कुठे आहे डी एल क्यू. ओके, सी हिअर डी एल क्यू. ओके, इथे खाली येईल. ओके, दॅट डी एल क्यू, देन प्लस मेजरमेंट ऑफ वॉट डी एल ए, देन डी एल ए. ओके, म्हणजे इथे जाईल. इट मीन्स वॉट, measurement of DLQ and measurement of DLA. See here DLA. ओके, इट मीन्स आपल्याला काय होईल बेटा, दॅट्स दोर वॉट अँगल्स इन लिनियर पेअर. ते पण दोन अँगल्स एकमेकाला जवळीक आहे. तुम्हाला माहिती आहे अँगल एलच्या जवळ अँगल एल आणि अँगल एल एकमेकाला काय आहेत बेटा, जवळीक आहे. कारण बघा इथे अँगल एलने आपण दोन कॉन्सेप्ट क्लिअर करतो आहे. कोणते कोणते बेटा, मेजरमेंट ऑफ डी एल क्यू अँड मेजरमेंट ऑफ डी एल ए. इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ओके, आणि ॲडिशन ऑफ बोथ इज वॉट 180. तुम्हाला मी सांगितलं होतं की दोन अँगल समजा लिनियर पेअरमध्ये असतील, त्यांचं ॲडिशन किती येतं बेटा, ॲडिशन इज हाऊ मच, 180 डिग्री. यू नो व्हेरी वेल अबाउट दॅट, ठीक आहे. देन सी हिअर बेटा मेजरमेंट ऑफ डी एल क्यू आपल्याकडे प्रेझेंट किती आहे बघा इथे बघा बेटा, मेजरमेंट ऑफ डी एल क्यू. सी हिअर डी एल क्यू बेटा किती आपल्याकडे बघा इथे, स्मॉल बी आहे. तुम्हाला दिसत नसेल बघा इथे आपल्याकडे स्मॉल बी आहे. ओके, देन यू पुट द मेजरमेंट ऑफ डी एल क्यू विथ रिस्पेक्ट टू मेजरमेंट ऑफ अँगल बी, बिकॉज आपल्याकडे अँगल गिवन आहे मेजरमेंट ऑफ अँगल डी एल क्यूसाठी, त्यामुळे आपण अँगल बी पुट करूया. अँड दॅट डी एल एज ॲज इट इज. आणि आपल्याला सेम जसं आपण इथे मेजरमेंट ऑफ अँगल ए काढलं होतं, यामध्ये आपण मेजरमेंट ऑफ अँगल बी काढूया. त्यामुळे आपण मेजरमेंट ऑफ अँगल डी एल एला आपण 180कडे ट्रान्सफर करूया. तो कशामध्ये जाईल बेटा, प्लसमधला मायनसमध्ये जाईल ऑब्वियसली. इट मीन्स मेजरमेंट ऑफ अँगल बी इक्वल्स टू 180 मायनस मेजरमेंट ऑफ अँगल डी एल ए. याला आपण इक्वेशन सेकंड देऊया. बघा आपल्याला दोन इक्वेशन मिळाले बघा इथे. फर्स्ट इज वॉट, मेजरमेंट ऑफ ए इक्वल्स टू 180 मायनस मेजरमेंट ऑफ ए के एल, अँड सेकंड वन इज मेजरमेंट ऑफ अँगल बी इक्वल्स टू 180 मायनस मेजरमेंट ऑफ अँगल डी एल ए. ओके, देन नेक्स्ट बघा इथे, देन सिन्स आपल्याकडे जे गिवन आहे त्याचा वापरायचं आपल्याला. गिवन काय होतं बेटा आपल्याकडे, सिन्स अँगल ए कॉन्ग्रेंट, देन वॉट, समजा दोन्ही अँगल ए कॉन्ग्रेंट टू अँगल बी असेल, इट मीन्स वॉट, मेजरमेंट ऑफ ए इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ बी असते. तुम्हाला मी शिकवलं बेटा, दोन अँगल्स मला करस्पॉन्ड आहे, इट मीन्स दोघांचं मेजरमेंट ऑफ अँगल काय असते, इक्वल पण असते. देन फ्रॉम 1 and 2, म्हणजे या 1 आणि 2 वरनं आपण काय काय लिहू शकतो बघा इथे. म्हणजे काय झालं बघा इथे की मेजरमेंट ऑफ ए आणि बी जर दोन्ही इक्वल असतील, ओके, म्हणजे काय बेटा बघा इथे. ओके, म्हणजे काय की समजा मेजरमेंट ऑफ ए इक्वल टू मेजरमेंट ऑफ बी जर असेल, सॉरी वेट अ मिनिट. ओके, जर मेजरमेंट ऑफ ए इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ बी जर असेल, तर आपण बेटा मेजरमेंट ऑफ एच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करूया 1 वरनं. काय बेटा आपल्याकडे बघा इथे मेजरमेंट ऑफ एची व्हॅल्यू काय आपल्याकडे 180 मायनस मेजरमेंट ऑफ ए केल. इथे पुट करा, तुम्हाला मिळेल काय बघा इथे पुट करा, काय मिळेल 180 मायनस मेजरमेंट ऑफ अँगल ए केल. देन बेटा मेजरमेंट ऑफ अँगल बीच्या ठिकाणी तुम्ही इक्वेशन 2 वरनं पुट करा, काय आपल्याकडे 180 मायनस मेजरमेंट ऑफ अँगल डी एल ए. देन इझी थिंग काय होईल बेटा, ये 180 काय होईल बेटा, हा 180 कॅन्सल होऊन जाईल, कारण दोन्ही साईडला 180 पॉझिटिव्ह आहे. जर तुम्ही समजा या 180ला इकडे घेऊन गेले लेफ्ट साईडला, तर तो मायनसमध्ये जाईल ऑब्वियसली, आणि मायनसमध्ये गेल्यानंतर तो ॲक्च्युली कॅन्सलच होणार आहे. तर आपण सेपरेटली इकडेच कॅन्सल करून टाकू. 180 गेट कॅन्सल. देन सिम्पल आपल्याकडे काय असणार बेटा, मग सिम्पल आपल्याकडे मायनस ऑफ मेजरमेंट ऑफ ए के एल इक्वल्स टू मायनस ऑफ मेजरमेंट ऑफ डी एल ए. ओके, आणि बेटा दॅट मायनस गेट ऑल्सो वॉट कॅन्सल.
Okay, it means remains here what? Measurement of AKL equals to measurement of DLA. It means what? Measurement of AKL equals to measurement of DLA समजा असेल तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण दोन कॉन्ग्रेंट अँगलला आपण मेजरमेंटच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, बरोबर ना. जेव्हा की आपण अँगल ए कॉन्ग्रेंट टू अँगल बीला मेजरमेंट ऑफ ए इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ बी जर लिहू शकतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या मी काय बोलतोय, की जेव्हा आपण अँगल ए कॉन्ग्रेंट टू अँगल बीला मेजरमेंट ऑफ ए इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ बी जर लिहू शकतोय तर ऑब्वियसली मेजरमेंट ऑफ अँगल ए के एल इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ अँगल डी एल एला आपण सिम्पल अँगल ए के एल कॉन्ग्रेंट टू अँगल डी एल लिहू शकतो का? अरे भाऊ लिहू शकतो ना, कारण खूपच इझी आहे, तुम्हाला समजलं असेल. ओके, इट इज नो दॅट व्हॉट इज इट? इफ ए पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रेंट. ओके, आपल्याकडे थेरम आहे बेटा, लास्ट वाला तुम्ही बघून घ्यायचा. ओके, इंटिरियर अँगल टेस्टमधला, ज्यामध्ये आपण अल्टरनेट पण बघितलं होतं थोडंफार. देन इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट इंटिरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रेंट. आपण बेटा कशामध्ये बघितलं होतं? अल्टरनेट टेस्टमध्ये बघितलं होतं. इट मीन्स अल्टरनेट अँगल टेस्टमध्ये काय बघितलं होतं की इफ ए पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रेंट, दोन्ही कॉन्ग्रेंट असतील मीन्स अँगल ए कॉन्ग्रेंट टू अँगल बी असेल, इट मीन्स आपला अँगल ए के एल कॉन्ग्रेंट टू अँगल डी एल ए जर असतील, देन वॉट? देन द टू लाईन्स आर वॉट? पॅरलल. इट्स व्हेरी इझी. दॅट्स वाय देअरफॉर ए बी पॅरलल टू सी डी, म्हणजे बघा डायग्राममध्ये हा जो ए बी आहे सेगमेंट तो काय असतील? पॅरलल टू दॅट सेगमेंट ए सी डी. पण बेटा ए बी कशावर आहे? लाईन एलवर आहे. आणि सी डी कशावर बेटा? सी डी ऑब्वियसली लाईन एमवर आहे. दॅट्स वाय दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एम. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. देन लास्ट राईट हिअर हेन्स प्रूव्ड. इट्स व्हेरी इझी. समजलं असेल कमेंट करायचं. ओके, ऑल ऑफ यू कमेंट मी ऑन कमेंट बॉक्स इफ यू अंडरस्टँड व्हेरी वेल व्हॉट आय वॉन्ट टू एक्सप्लेन यू. ओके बेटा, चला जाऊया समोर, बघूया आपला थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन इज व्हेरी इझी. थर्ड क्वेश्चन सेजस की इन ए फिगर इफ अँगल ए कॉन्ग्रेंट टू अँगल बी अँड अँगल एक्स कॉन्ग्रेंट टू अँगल वाय देन प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरल टू लाईन एन. हा पण क्वेश्चन खूपच इझी आहे. चला बघूया आन्सर. आपला व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे तर मी थोडा फास्ट घेतोय. बाकीचे क्वेश्चन तुम्हाला समजतील. समजा फर्स्ट 2 क्वेश्चन तुम्हाला समजले असेल, बाकीचे 4 क्वेश्चन तुम्हाला समजतील. थोडं फास्ट घेतोय, बघून घ्यायचं. ठीक आहे, सी हिअर. देन वी इझिली सी हिअर दिस इज अवर गिवन डायग्राम. प्रूफ काय करायचं बघा, इथे आपल्याला काय गिवन आहे? अँगल ए कॉन्ग्रेंट टू अँगल बी आहे आणि अँगल एक्स कॉन्ग्रेंट टू अँगल वाय आहे. प्रूफ काय करायचं आहे? समजा तसं जर असेल तर आपण काय म्हणूया की लाईन एल पॅरल टू लाईन एन असेल. ओके, सी द आन्सर वी हॅव म्हणजे आपल्याकडे आहे काय गिवन आहे की अँगल ए कॉन्ग्रेंट टू अँगल बी, आणि त्याला आपण असं पण लिहू शकतो. आपण आता लास्टला बघितलं होतं प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये, त्याला आपण कसं लिहू शकतो बेटा? कॉन्ग्रेंट असेल तर मेजरमेंट ऑफ ए इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ बी. ओके, इट मीन्स बट अँगल ए अँड बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल के ऑफ लाईन एम अँड लाईन एल. बट आपल्याकडे जो अँगल ए आहे आणि बेटा जो आपला अँगल बी आहे, दोन्ही काय बेटा आपल्याकडे? बोथ आर द करस्पॉन्डिंग अँगल. तुम्ही बघून घ्यायचं बघा इथे, बोथ आर. इथे बघा लाईन एम आणि एनसाठी आपल्याकडे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, बरोबर. आणि त्यामुळे काय झालं की ट्रान्सव्हर्सल के ऑफ लाईन एम आणि एलवर असलेले करस्पॉन्डिंग अँगल्स एकमेकाला काय बेटा? कॉन्ग्रेंट आहे. इट मीन्स सी दवर नेक्स्ट व्हॉट इज इट? इट मीन्स लाईन एम पॅरल टू लाईन एन होणार. तुम्हाला मी शिकवलं होतं बेटा कशामध्ये? करस्पॉन्डिंग अँगल टेस्टमध्ये, की समजा दिलेले दोन्हीही करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रेंट जर असेल तर ऑब्वियसली दिलेल्या दोनही लाईन्स काय असतील? मीन्स दॅट बोथ द लाईन्स एल अँड एम आर वॉट? बोथ पॅरलल्स. ठीक आहे. देन ऑल्सो वी हॅव, आता आपल्याला क्लिअर झालं की समजा आपल्याकडे अँगल ए वेट अ मिनिट. ओके, समजा अँगल ए कॉन्ग्रेंट टू अँगल बी असेल, देन वी इझिली से दॅट बेटा काय की लाईन एम आणि लाईन एल पॅरलल आहे. का बरं? कारण दोन्ही अँगल एकमेकाला करस्पॉन्ड आहे आणि कॉन्ग्रेंट पण आहे based on the corresponding angle test. Second बघूया, if angle x corresponding to angle y then we easily write here it means measurement of angle x equals to measurement of angle y. बिकॉज तुम्हाला मी एकच गोष्ट वारंवार सांगत आहो की दोन अँगल्स एकमेकाला कॉन्ग्रेंट जर असतील त्यांचं मेजरमेंट पण काय असते मग इक्वल असते. ओके, बट एक्स अँड वाय अँगल एक्स अँड अँगल वाय आर अल्टरनेट इंटिरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल के ऑफ लाईन एम अँड लाईन एन. बघा इथे हा जो अँगल एक्स आहे आणि अँगल वाय आहे दोन्ही काय बेटा? दॅट्स द अल्टरनेट इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल के. या ट्रान्सव्हर्सल के मुळे जे काही फॉर्म होत आहे, ओके, दॅट ट्रान्सव्हर्सल के. ओके, लेट्स सी हियर
line M and line N, therefore line M parallel to line N by using the alternate angle test. तुम्हाला हे पण मी शिकवलं होतं की दोन अल्टरनेट अँगल समजा एकमेकाला काय असतील कॉन्ग्रुएंट जर असतील, दॅट्स वाय वी इझिली से दॅट, तुम्ही फर्स्ट एक्झाम्पल बघा सेमच आहे, वी से दॅट लाईन M parallel to line N, so we have line M parallel to line N, okay, means line M parallel to line L and line M parallel to line N. म्हणजे काय झालं की M आहे पॅरलल Nला आणि तेच M आहे पॅरलल Nला, बघून घ्या तुम्ही, ठीक आहे. देन याला तुम्ही इक्वेशन 2 देऊन द्या बेटा आणि याला तुम्ही इक्वेशन 1 देऊन द्या. कुठे गेले आपल्याकडे बघा, याला पण याला इक्वेशन 1 देऊन द्या, याला इक्वेशन 2 देऊन द्या. म्हणजे काय होईल, लाईन M पॅरलल टू लाईन L पण आहे, जी लाईन M आहे ती Lला पण पॅरलल आणि लाईन M Nला पण पॅरलल. मग काय होईल बघा बेटा, बघायचं काय होईल, इट इज नो दॅट इफ टू लाईन्स इन ए प्लेन आर पॅरलल टू द थर्ड लाईन. ओके, म्हणजे आपल्याकडे जे 2 लाईन्स आहे L आणि M, ओके, दोनही समजा पॅरल असतील थर्ड लाईन Nला, ओके, देन दोज 2 लाईन्स आर वॉट पॅरलल टू इच अदर, इट मीन्स लाईन L पॅरलल टू लाईन N. अरे इझी कॉन्सेप्ट आहे ना. समजा राम आणि श्याम, तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो, समजा राम श्याम, देन बेटा आपल्याकडे काय बेटा राम श्याम, देन बेटा माझं नाव घेऊया सूरज, ओके, देन सूरज. समजा राम आणि श्याम एकमेकाचे भाऊ आहेत, राम आणि श्याम एकमेकाचे भाऊ आहेत आणि श्याम आणि सूरज, सॉरी श्याम आणि सूरज नाही, राम आणि श्याम एकमेकाचे भाऊ आहेत आणि राम आणि सूरज एकमेकाचे भाऊ आहेत, तर ऑब्विसली श्याम आणि सूरज एकमेकाचे भाऊ होतील, बरोबर नाही. एका घरी जर 3 भाऊ असतील राम श्याम आणि सूरज, रामचा भाऊ जर समजा श्याम असेल आणि त्याच रामचा भाऊ पुन्हा सूरज पण असेल, तर ऑब्विसली सूरज आणि श्याम पण काय असतील एकमेकाचे भाऊच असतील ना. ओके, दॅट्स मीन्स समजा लाईन M पॅरलल टू लाईन L असेल आणि तीच लाईन M पॅरलल टू लाईन N असेल, देन वी इझिली से दॅट की लाईन L पॅरलल टू लाईन N. होप सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड थर्ड एक्झाम्पल. सी दवर फोर्थ वन. ओके, फोर्थ वन इज व्हेरी इझी, व्हेरी इंटरेस्टिंग. सी हियर, in the given figure, if ray BA parallel to ray D, then angle C equals 50, angle D equals 100. Find the measure of angle ABC. It's very easy. Okay, see here, what is it? काय होणार आपल्याकडे, फिगर गिवन आहे, सी द आन्सर. फिगर क्रिटिकल नाही आहे, घाबरायचं काही कारण नाही, फिगर इझी आहे, ठीक आहे. देन सी हियर द एक्झाम्पल, सॉरी सोल्युशन ऑफ दॅट आन्सर. ड्रॉ अ लाईन XY पासिंग थ्रू द पॉईंट C अँड पॅरलल टू AB. ओके, आपल्याकडे सिंपल फिगर गिवन आहे, ज्यामध्ये आपल्याकडे एक रे BA आहे, बघा इथे एक रे BA आहे आणि सेकंड रे आपल्याकडे DE आहे. ओके, ज्यामध्ये अँगल C गिवन आहे आपल्याकडे 50, दिस वन इज द अँगल C 50 अँड अँगल D इज 100. ओके, देन फाइंड द मेजर ऑफ अँगल ABC. आपल्याला अँगल ABC काढायचं आहे, इट मीन्स आपल्याला अँगल ABC काढायचं. ओके, फाइंड करूया. आपण काय केलं, सिंपल या AB साठी एक सिंपल आपण एक पॅरल लाईन घेतली बघा इथे, X आणि Y. Okay, see here, draw a line XY passing through point C and parallel to AB. We have AB parallel to D and AB parallel to XY. हा जो AB आहे तो पॅरलल असेल DEला. का बरं, कारण तुम्हालाही माहिती आहे की दोन्ही पण रेज आहे आणि दोन्हीही रेजला अप्रोचिंग पॉईंट नसतो, फक्त स्टार्टिंग पॉईंट असतो पण एंडिंग पॉईंट नसतो. दॅट्स वाय इझिली से दॅट की लाईन AB ओके पॅरलल टू D अँड AB पॅरलल टू XY आणि तोच AB या XYला पण काय असेल, पॅरलल असेल. म्हणजे अशा प्रकारे बघा, हा AB आहे तो असेल पॅरलल या Dला, सॉरी वेट अ मिनिट, हा D थोडा वर आहे इथे बघा, याला पॅरलल आणि त्याच्या खालचा बेटा हा XY पॅरलल. हे जिकडे तिकडे जातील बघा, ही लाईन इकडे वाढेल समोर, ही लाईन इकडे वाढेल आणि ही लाईन इकडे वाढेल. मला सांगा तिन्ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होत आहे का? नो, आन्सर इज नो. जेव्हा इंटरसेक्ट होत नाही तेव्हा आपण काय म्हणूया की AB पॅरलल टू D and AB parallel to XY. It is know that if 2 lines in a plane are parallel to a third line in the plane, then those 2 lines are parallel to each other. तुम्हाला मी आता सांगितलं की राम आणि श्याम आणि सूरज जर भाऊ असेल, रामचा भाऊ जर काय असेल, श्याम सूरज जर असेल आणि रामचा भाऊ श्याम असेल आणि रामचा भाऊ सूरज पण असेल, तर ऑब्विसली श्याम आणि सूरज पण भाऊ आहेत. तुम्हाला आधीच सांगितलं लास्टमध्ये या एक्झाम्पलमध्ये इथे. ओके, देन सेम फंडा, समजा AB जर पॅरलल DEला असेल आणि तोच AB पॅरलल XYला असेल, तर ऑब्विसली D पॅरलल XY होऊ शकते. सी हियर. ओके, सिन्स D पॅरलल टू XY अँड DC इज ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्टिंग देम ॲट D and C, देन आणि हा जो आपला DC आहे जो की काय करतो बेटा, त्याला ट्रान्सव्हर्सल आहे आपल्याकडे एक गिवन, ठीक आहे. देन सी हियर, अँगल ऑफ EDC प्लस अँगल ऑफ YCD इक्वल्स टू 180 बाय युजिंग द पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड सप्लिमेंटरी. ओके,
देन नेक्स्ट इज वॉट, नेक्स्टली देअरफॉर अँगल बेटा आपल्याकडे EDC, बघा आपल्याकडे डीचा अँगल किती गिवन आहे 100, पुट करा येते अँगल EDC या ठिकाणी 100 पुट केला आपण, अँड अँगल YCD ॲज इट इज, कारण आपल्याकडे गिवन नाही आहे. ओके, तसं आपल्याकडे गिवन तर आहे पण आपण त्याला सध्या घेऊ नाही. ओके, सी हिअर. देन बेटा दोघांचे बेटा ॲडिशन किती असते 180 असते, तुम्हाला माहिती आहे वाय, बिकॉज पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. ओके, देन दोघांचे ॲडिशन 180 असेल तर आपण या 100ला 180 ट्रान्सफर करूया, कशामध्ये जाईल ऑब्वियसली मायनसमध्ये जाईल. देन 180 मायनस 100 इज हाऊ मच, इट्स अवर 80. ओके, द आन्सर ऑफ वॉट, आन्सर ऑफ अँगल YCD इज हाऊ मच 80 डिग्री. ओके, 180 मधून 100 गेले तर आपल्याला 80 मिळते. इट मीन्स अँगल ऑफ YCD इज हाऊ मच 80 डिग्री. ओके, देन सी हिअर, सिन्स सम ऑफ द ऑल अँगल्स ऑन स्ट्रेट लाईन ॲट अ पॉईंट 180, देन आपण जे अँगल्स पॉसिबल होऊ शकते 180साठी त्याचं आपण एक काय घेऊया बेटा, काय घेऊया, सम घेऊया. तुम्हाला मी शिकवलं होतं बेटा ट्रायंग्युलर फॉर्ममध्ये सम घेणं पॉसिबल आहे, बिकॉज ट्रायंगलच्या तिन्ही साईडचं, समजा आपण ट्रायंगल ABC घेतलं तर अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C किती होते 180 होते. तुम्हाला माहिती आहे समजा आपल्याकडे अशा प्रकार ट्रायंगल असेल. ओके, इथे A आहे, इथे B आहे, इथे C आहे, तर तिन्ही अँगलचं मेजरमेंट किती असते बेटा 180 असते. सिम्पल सेम फंड आहे हिअर की अँगल XCB, अँगल BCD अँड अँगल YCD इज हाऊ मच 180 डिग्री. व्हॉट इज इट 180 डिग्री. इट मीन्स अँगल XCB ॲज इट इज, आपल्याकडे BCD गिवन आहे बघा इथे, BCD गिवन आहे किती 50 डिग्री. पुट हिअर 50 डिग्री इज इन द केस ऑफ BCD, अँगल BCD. देन YCD आपण आताच काढले किती 80 डिग्री. ओके, इट मीन्स काय बेटा आपल्याकडे की दॅट अँगल XCB काढायचं असेल तर आपण काय करूया, दोघांचं ॲडिशन घ्या, किती होईल बेटा 130. 50 प्लस 180 इज 50 इज 130. 130ला 180 ट्रान्सफर करा, काय होईल 180 मायनस 130 हाऊ मच 50 डिग्री. देन वी इझिली फाइंड दवर अँगल XCB हाऊ मच 50 डिग्री. इट मीन्स AB parallel to XY and BC transversal intersecting them and BC. देन आता आपल्याकडे बेटा एक कॉन्सेप्ट मिळाला आपल्याला. आता सेकंड बघूया, जेव्हा AB पॅरल XYला असेल आणि हा BC जेव्हा ट्रान्सवर्सल असेल. आता फक्त आपण DCला बघितलं, आता BCला बघूया. तर बेटा काय पॉसिबल आहे बघा इथे. देन इझिली से दॅट की अँगल ABC प्लस अँगल XCB इक्वल्स टू 180 by using the pair of interior angle on the same side of transversal as supplementary. Then angle ABC as it is. आताच आपण काय काढलं XCB काढले, याला इक्वेशन 1 देऊन द्या, त्यावरून आपण 50 पुट केलं आहे. देन 50ला 180 ट्रान्सफर करा, देन वी गेट द 130 फॉर दवर अँगल ABC. ठीक आहे, आपल्याला अँगल ABC काढायचं बेटा. सी हिअर आपल्याला अँगल ABC काढायचं होतं, किती मिळालं बेटा आपल्याला 50 डिग्री. याला सिंपल बॉक्स करायचा जेणेकरून इम्प्रेसिव्ह वाटेल. बघा आपल्याला अँगल ABC काढायचं होतं, आपण फाइंड केलं हाऊ मच 50 डिग्री. Then see the our fifth question, it very easy also. Okay, see the fifth question beta. Fifth says us in the given figure ray AE equals to ray BD and ray AF is the bisector of angle EAB and ray BC is the bisector of angle ABD. Then we have given figure and we have to prove that line AF parallel to line BC. Okay, it's very interesting diagram. Okay, तुम्हाला पाहायला पण छान वाटत असेल. Then see here solution. ray AF bisect angle EAB. बघा हा जो रे AF आहे तो या अँगल EAB ला काय करतो, बायसेट करत आहे. बायसेट करणे म्हणजे दोन पार्ट्समध्ये डिवाइड करत आहे. ओके ना, बघा या अँगलला दोन पार्टमध्ये डिवाइड करत आहे बघा इथे मधामधनं. ओके, देन सी हिअर अँगल ABD. देन वॉट, अँगल EAF म्हणजे काय होणार बेटा, अँगल FAB होऊ शकतं. का बरं, कारण अँगल EAF आणि अँगल FAB आर बोथ आर द बायसेट टू इच अदर. ते एकमेकाला काय करते, बायसेट करत आहे ना, त्यामुळे दोघे डिवाइड होत आहे एकमेकामध्ये, त्यामुळे दोन्ही एकमेकाला इक्वल होऊ शकतात. बरोबर ना. समजा आपल्याकडे समजा 10 सेंटीमीटरची एक लाईन असेल, तुम्हाला एक्झाम्पल 10 सेंटीमीटर लाईन आहे, तर आपण बायसेट केलं, सेम त्याला 5 सेंटीमीटर म्हणा आणि याला 5 सेंटीमीटर. ओके, याला 5 सेंटीमीटर आणि दिस वन इज द 5 सेंटीमीटर. का बरं, कारण आपण 10 सेंटीमीटर लाईनला काय केलं, डिवाइड केलं. वी डिवाइड द लाईन who consider the 10 सेंटीमीटर डिस्टन्स. याला आपण लाईन, याला A, इथे मधामध्ये आपण C घेऊया, इथे B घेऊया. तर बेटा आपण असं म्हणू शकतो ना की AC इक्वल्स टू CB म्हणू शकतो ना. का बरं, बघा इथे कारण ACचं डिस्टन्स पण 5 सेंटीमीटर आहे आणि CBचं पण किती आहे, 5 सेंटीमीटरच आहे. सेम हिअर ऑल्सो. समजा आपण या AFने या EABला आपण बायसेट केलं बघा इथे, तर वी इझिली से दॅट देन अँगल EAF इक्वल्स टू अँगल FAB. व्हेरी इझी. देन अँगल एक्स, आणि दोघांच्या मध्ये अँगल कोणतं बघा इथे, अँगल एक्स आहे. डायग्राम बघा. ओके, देन इक्वल्स टू हाऊ मच, हाफ ऑफ अँगल EAB अँड अँगल CAB इक्वल्स टू अँगल DBC इक्वल्स टू अँगल Y इक्वल्स टू हाफ ऑफ अँगल ABD. सेम फंड इथे पण लागू होईल बेटा आपल्याकडे.
ओके, म्हणजे काय झालं की आपण अँगल ई एफला काय म्हणतोय, हाफ ऑफ अँगल ई ए बी, कारण आपल्याला डिवाइड केलं म्हणजे काय होतं, हाफ होत आहे ना, 10च्या हाफ 5 सेंटीमीटर. ओके, सिंपल. देन सी अँगल एक्स इक्वल्स टू आपल्याला काय मिळते बेटा, हाफ ऑफ अँगल ई ए बी अँड सेकंड अँगल वाय इक्वल्स टू हाफ ऑफ अँगल ए बी टी. याला आपण इक्वेशन 1 देऊया. Very easy. Then C second is, since ray AE parallel to ray BD and segment AB is transversal intersecting them at A and B, then angle EAB and angle ABD both are equal by using the alternate interior angles on multiplying both side by half. समजा आपण दोन्ही साईडला हाफने मल्टिप्लाय केलं या इक्वेशनला तर बेटा हाफ कॅन्सल होऊन जाईल. ओके, हाफ निघून जाईल म्हणजे काय वाचेल बेटा, आपल्याकडे बघा इथे हाफ पुट करा, या एक्झाम्पलमध्ये तुम्ही पुट करा बेटा, आपल्याकडे अँगल ई ए बी मध्ये तुम्ही हाफ पुट करा इथे. ओके, दॅट हाफ अँड दिस हाफ गेट कॅन्सल. ओके, रिमेनिंग वॉट, रिमेनिंग इज दवर अँगल ई ए बी अँड अँगल ए बी डी. ओके, जो आपल्याकडे अँगल ए बी डी आणि ई ए बी वाचत आहे तर आपल्याला माहिती आहे की बेटा याला समजा आपण हाफने मल्टिप्लाय केलं. ओके, तुम्हाला माहिती आहे की हाफ ई ए बी किती होते बेटा, बघा इथे हाफ ई ए बी इज हाऊ मच, एक्स अँगल एक्स अँड हाफ ए बी डी इज हाऊ मच बेटा, इट्स ऑल्सो अँगल वाय. इथे पुट करा, सिंपल. इथे पुट केले तुम्ही, देन वी गेट द अँगल एक्स इक्वल्स टू अँगल वाय. मीन्स बट अँगल एक्स अँड अँगल वाय आर द अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. बघा इथे अँगल एक्स आणि अँगल वाय दोन्ही अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आहे. देन फॉर्म बाय ट्रान्सवर्सल ए बी ऑफ रे ए एफ अँड रे बी सी, then we say that ray AF is parallel to ray BC by using the alternate angle test. Very easy. तुम्ही फक्त प्रॉपर्टी बघा, ज्याला प्रॉपर्टी माहिती आहे त्याला एक्सप्लेन करायची गरज पडत नाही, तुम्ही पण इझिली करू शकता. ओके बेटा, व्हेरी इझी थिंग. आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं की लाईन AF पॅरल लाईन BC प्रूफ झाले. चला बघूया आपला लास्ट क्वेश्चन आजचा. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस सेट संपून जाईल. सी द लास्ट क्वेश्चन 6-1 काय म्हणते, ट्रान्सवर्सल ई एफ ऑफ लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट द लाईन ॲट पॉईंट पी अँड क्यू रिस्पेक्टिवली. देन रे पी आर अँड रे क्यू एस आर पॅरल बायसेक्टर्स. देन सी हिअर अँगल ऑफ बी पी क्यू अँड अँगल ऑफ पी क्यू सी रिस्पेक्टिवली. देन सी हिअर व्हॉट इज इट, आपल्याकडे डायग्राम गिवन आहे. प्रूफ काय करायचं आहे, प्रूफ करायला तुम्हाला एकच गोष्ट दिसत असेल, या 6 क्वेश्चनमध्ये तुम्ही बघितलं असेल. तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे, फक्त आपल्याकडे एक क्वेश्चन होता की आपल्याला एबीसी काढायचं होतं. बाकी क्वेश्चन तुम्हाला काय म्हणते, तुम्हाला बाकी क्वेश्चन काय म्हणते की तुम्हाला पॅरलल प्रूफ करायचं आहे. बघा इथे पण काय म्हणते, प्रूव्ह दॅट लाईन ए बी पॅरल टू लाईन सी डी. सेम कॉन्सेप्ट आहे, समजून घ्यायचं. बघा सोल्युशन, सी द सोल्युशन. सी हिअर डायग्राम गिवन आहे आपल्याकडे. सिन्स रे पी आर बायसेक्ट अँगल पी बी पी क्यू. बघा हा जो रे पी आर आहे, हा जो रे पी आर आहे तो बेटा बायसेक्ट करत आहे कशाला, बी पी क्यूला. सी हिअर बी पी क्यू, हा जो बी पी क्यू आहे त्याला काय करतोय, बायसेक्ट करत आहे कशामध्ये, पी क्यू आर अँड बी आर डी. ओके, सी हिअर व्हॉट इज इट, आर पी क्यू इक्वल्स टू, सॉरी व्हॉट इज इट, देन क्यू एस बायसेक्ट द अँगल पी क्यू सी. त्याचप्रमाणे बेटा हा जो क्यू एस आहे आपल्याकडे, हा जो क्यू एस आहे तो करताय बायसेक्ट कशाला, बायसेक्ट द पी क्यू सीला. ओके, देन अँगल आर पी क्यू इक्वल्स टू अँगल पी आर क्यू, सॉरी आर पी क्यू. ओके, नॉट आर पी क्यू, आर पी बी. ओके, मी याला थोडं क्लिअर करतो. ओके, बघा इथे अँगल पी आर पी क्यू इक्वल्स टू अँगल आर पी बी. हाऊ मच, हाफ ऑफ अँगल बी पी क्यू, बिकॉज आपण त्याला बायसेट केलं आहे. तुम्हाला मी सांगितलं लास्टमध्ये इथे की जेव्हा आपण त्याला काय करतो, बायसेट करत असतो बघा इथे, तेव्हा आपल्याला काय मिळतं बेटा, हाफ मिळतं. बघा 10चा हाफ 5 मिळत आहे. ओके, दॅट्स वाय वी से दॅट बेटा, व्हॉट इज इट, वी से दॅट अँगल आर पी क्यू इक्वल्स टू हाफ ऑफ अँगल बी पी क्यू अँड अँगल एस क्यू पी इक्वल्स टू हाफ ऑफ अँगल बी क्यू सी. इट मीन्स अँगल बी पी क्यू इक्वल्स टू 2. या 2ला आपण ट्रान्सफर करूया इकडे अँगल ऑफ आर पी क्यूकडे, ते काय होणार 2 ऑफ आर पी क्यू होणार. आणि इथे पण या 2ला जो डिवाइडमध्ये त्याला आपण ट्रान्सफर करू एस क्यू पीकडे, ते काय होणार अँगल पी क्यू सी इक्वल्स टू 2 ऑफ अँगल एस पी क्यू. याला आपण इक्वेशन 1 देऊया. ओके, देन सिन्स पी आर पॅरल टू क्यू एस अँड क्यू पी क्यू इज ट्रान्सवर्सल इंटरसेक्टिंग देम ॲट पी क्यू, देन अँगल आर पी क्यू इक्वल्स टू एस क्यू पी बाय युजिंग द इंटेरियर अल्टरनेट अँगल्स किंवा अल्टरनेट इंटेरियर अँगल. बघा इथे दोन्ही जे आर पी क्यू आहे, बघा इथे आर पी क्यू अँड वॉट एस क्यू पी. What is it, SQP, what is it, that are the interior angles, that's why the addition of both is what 180 or both are the equals also. Okay, by using the alternate interior angles on multiplying both side by 2. आता यामध्ये 2 आहे, तिकडे हाफ होता म्हणून आपण हाफनी मल्टिप्लाय केलं, बट यामध्ये 2 आहे तर आपण 2नी मल्टिप्लाय करू इझिली. देन वी गेट वॉट, बाय मल्टिप्लाइंग और ऑन मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2 वी गेट 2 ऑफ अँगल आर पी क्यू
इक्वल्स टू 2 ऑफ अँगल एस क्यू पी. आपण याला मल्टिप्लाय करतो. ओके, लक्षात ठेवा, आपण या इक्वेशनला मल्टिप्लाय करतो 2नी. तर काय होणार 2 टाइम्स अँगल ऑफ आर पी क्यू इक्वल्स टू 2 टाइम्स अँगल ऑफ एस क्यू पी. पण तुम्हाला माहिती आहे की बेटा 2 टाइम्स अँगल ऑफ आर पी क्यू काय होतं आपल्याला बघा इथे इक्वेशन 1मध्ये काय होतं बेटा अँगल बी पी क्यू होत आहे आणि 2 टाइम्स अँगल एस क्यू पी काय होतं आपल्याला बघा इथे काय होतं अँगल पी क्यू सी. दॅट्स वाय नाव युझिंग वन इक्वेशन 1ला यूज करून आपण काय म्हणूया की अँगल बी क्यू सी इक्वल्स टू अँगल पी क्यू सी. इट मीन्स वॉट बट अँगल बी पी क्यू अँड अँगल पी क्यू सी आर अल्टरनेट इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सवर्सल EF. Okay, then what line AB and line CD, it means line AB parallel to line CD होणार by using the alternate angle test. दोन्ही अँगल्स एकमेकाला इक्वल आहे आणि दोन्ही बेटा अल्टरनेट इंटेरियर अँगल्स आहे आणि दोन्ही एकमेकाला जर समजा इक्वल असेल then by using the alternate angle test we say that both are the parallel lines. Which one that line AB and line CD. Hope so all of you understand the 6th question of that practice set 2.2. सगळ्यांना 6 क्वेश्चन समजले असेल, इझिली समजून घ्यायचं बेटा आणि प्रॅक्टिस सेट 2.2 कंप्लीट करा. काही डाऊट असेल देन कमेंट मी. इफ यू एन डाऊट देन कमेंट मी ऑन कमेंट बॉक्स बेटा. ओके, होप्स ऑल ऑफ यू अंडरस्टँड. सो लास्ट थिंग इज वॉट इफ यू लाईक माय व्हिडिओ, इफ यू ऑल लाईक माय व्हिडिओ देन प्लीज like, share and subscribe to my channel. We have to grow mathematics to mathematics. Okay बेटा, all of you thank you for watching my video. Thank you. समजलं असेल मला कमेंट करायचं येस आय कॅन अंडरस्टँड. नाही समजलं ते पण कमेंट करायचं. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज वॉट कीप स्टडी अँड कीप स्माइल. थँक्यू सो मच. बाय.